तिडीवरती बॉडी बिडी ठेवली आहे आणि 4 बाजूने 4 माणसं बसली, पण चेहरे कोणाचे दिसत नाही. ते खाली मान करून जात 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 आमवाशाची खर चालू झाली होती. त्यामुळे त्यांच्या गावातली माणसे ते हात लावायला पण घाबरत होती. प्रथमेशच्या पाठीमागे कोणतरी उभी आहे आणि त्यांना वाटलं की हा कमजोर मनाचा आहे, ह्याच्या शरीरात मी इन होऊन माझ्या इच्छा पूर्ण करू शकते. नांदगाव टिट्याच्या पुढे हार्डली 5व्या मिनिटात माणूस दिसतोय एक उभा आहे, म्हणून मी गाडी थोडी स्लो केली. फक्त असं बघितलं, काळजात धस झालं आणि रक्ताचं पाणी झालं, पूर्ण घामाघूम. त्याचे डोळे पूर्ण परतलेले होते, त्याचे दात प्रॉपर बाहेर दिसत होते, त्याचे केस पूर्ण आकार वेगळा. एवढा घाणेरडा वास मारला मला अचानक त्याचा. मला ते पिपळाकडे ना कोणीतरी असं तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा घेऊन आलोय मी तुमचा सर्वांचा आवडता पॉडकास्ट बंकास पॉडकास्ट. तुम्ही विचार करत असाल की आपण आठवडाभर अपलोड का नाही केलं, कारण थोडी कामं होती, थोड्या काही गोष्टींमध्ये बिझी होतो आणि खूप वेगवेगळ्या कॉन्टेंटचा विचार करत होतो. पण एक प्रॉब्लेम हा आहे वैभव, की लोक बघतात आपल्याला, एवढे लोक, पण 80% लोक बघूनसुद्धा सबस्क्राईब नाही करत. तर सबस्क्राईब करा तुम्ही सर्वात आधी, कारण खूप क्रेझी कॉन्टेंट तुमच्यासाठी येतं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्वात आधी. आणि आज आपल्याबरोबर आहे वैभव. भाई कसा आहेस? मस्त मस्त आहे वैभव. त्याच्या कामातला वेळ काढून थोडा आला इथे आणि मी त्याला अजून थोडं वेट करवलं आहे, कारण तब्येत थोडी खराब आहे. पण थँक्यू सो मच भाई फॉर कमिंग. तू तुझ्याबद्दल सांग लोकांना, आणि तू कसा आहेस, काय करतोस, सर्व गोष्टी. माझं नाव वैभव गावडे. कसं आहे म्हणजे आहे तसं आहे, जे नॅचरली दिसतं तसंच आहे मी. अगदी फ्री माइंड. कामाच्या बाबतीत मी फार पॉझिटिव्ह, म्हणजे माझ्याकडे एखादं काम आलं, मग ते कोणतंही असू दे. वर्किंगला तर मी आहे, लोन डिपार्टमेंटमध्ये जॉब करतो, बँकिंग सेक्टरमध्ये. चांगल्या मोठ्या हायस्ट पोस्टला आहे, चांगला पॅकेज आहे. बट त्याच्यामध्ये एक ना शांती नाही आहे. मला असं ना खूप काहीतरी वेगळं करण्यासारखं वाटतं. म्हणजे क्रिएटिव्ह किडा, काय ते क्रिएटिव्ह किडा आहे. म्हणजे काहीतरी जेवण बनवायचं तर काहीतरी वेगळं बनवायचं, लोकांसारखं नाही बनवायचं, किंवा काहीतरी करायचं. वाचनाची फार आवड आहे, बायोग्राफीजमध्ये फार आवड आहे, की बाबा ह्यांचं बायोग्राफी वाचली, त्यांचं काय शिकता येईल का, याचं थोडं खूप आनंद आहे. थोडं बोलतात ना की डॅशिंगपणे पण जगणं फार आवडतं मला. म्हणजे बोलतात ना की थोडं फॅशनेबल डॅशिंग जगणं, कुठेही राहायचं असेल, कुठेही कोणाशी बोलायचं तर बिंदासपणे, मनमोकळं बोलायला आवडतात आणि बोलणारी माणसं आवडतात. बरं, सगळ्यात मला जे खूप आवडती गोष्ट म्हणजे मला स्वतःला ती गोष्ट आवडते, मी कधी कोणाचं वाईट नाही चित्तत. कारण कोणीतरी म्हटलं की तुम्ही दुसऱ्याचं वाईट चित्तत तर ते तुम्हालाच लागतं. मला कोणाचं वाईट नाही आवडत, मग तो दुश्मन का असू दे, त्याने माझ्या बाबतीतही वाईट केलं असेल त्याचंही चांगलंच होऊन दे. या मानसिकतेचा पूर्णपणे. आणि मानसिकता मुळात आजीकडनं आली आहे मला, कारण तिच्याकडे बघायचो तेव्हा या गोष्टी शिकलो. किंवा मला पप्पा वगैरे पण बोलतात, आणि लोकांचं वाईट करून आपलं कधीच भलं नाही होत, त्यापेक्षा आपण चांगला कधीतरी विचार करावा. त्यानंतर शिक्षण पण चांगलं आहे. शिक्षणासारखा जॉब नाही, म्हणजे शिक्षणाच्या लेवलला जॉब नाही, पण शिक्षण चांगलं आहे. असं सगळं माझ्याबद्दल आहे. आणि तुम्ही आज आपल्याला जेव्हा आपण बोललो पहिल्यांदा गुगल मीटवर वगैरे, तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी होत्या तुमच्या गावातल्या, म्हणजे कोकणातल्या झाल्या आणि आपल्या देवाचे झाले. परत जे एक तिकडे कॉन्सेप्ट आहे आपल्या इकडे खूप प्रसिद्ध कॉन्सेप्ट आहे, जे भूत आणि जे आत्मा जेही आपले हे, तर त्याबद्दल तुम्हाला बोलायचं होतं. तर ह्या सर्व गोष्टींकडे तुमचा दृष्टिकोन कसा आहे? कारण खूप वेळा असं होतं ना की आपण जे मुंबईत पोरं राहतो त्यांचं असं होतं, अरे हे सर्व खोटं आहे रे, आणि हे असं काही नसतं, किंवा काही असतं तर हे एकदम घाबरून असतात, म्हणजे टोटल अपोजिट व्ह्यूज आहेत. तर मला तर असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला माहिती नाही आहेत बेसिकली. म्हणजे त्यांना आपण प्रॉपरली एक शोध त्यांचा लावला नाही आहे, कारण सायंटिफिक एक कारण आपल्याला मिळालं नाही आहे, म्हणून तसं आहे. पण तुला काय वाटतं? ह्या गोष्टी आहेत. जिथे देव आहे तिथे भूतही आहेत, राक्षसही आहेत. ओके, पण त्या देवाकडे बघायचा नजरिया वेगळा आहे, त्या भूतांकडे बघायचा नजरिया वेगळा आहे. आता आपण कोकणात गेलो तर आपण सगळ्यांना देव देव बोलत चालतो, हा देव हा देव देव. हा मुळात नाही. देव आणि देवचार हा वेगवेगळा प्रकार आहे. देव आणि देवचार हा वेगळा प्रकार अशासाठी म्हणतो, जो त्या गावाच्या राखणदारीसाठी आलाय, जो त्या गावाचं देवाचा गण म्हणून आलाय, तो देवचार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं कशी कराल, म्हणजे बायफर्केशन कसे कराल? जे शंकराचं आहे, म्हणजे शंकराचं शिवपिंड आहे, किंवा देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर, हे देवाची मंदिरं झालीत. पण त्या गावामध्ये रामेश्वर आहे, वेतोबा आहे, काळोबा आहे, किंवा घोडेमुग आहे, हे देवचार आलेत, हे देवाचे गण आलेत. तेही स्वतःला कधी म्हणत नाही मी देव आहे.
आणि तिथली लोकल वस्ती असते ना, तेही कधी बोलणार नाही की हे देव आहेत, हे देवचार आहेत. देवचार म्हणजे देवाचे गण, ह्यांना राखण दिली जाते दरवर्षी. ओके. त्यामुळे देवचा, तसंच भूतामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं लोक बोलतात की अरे भूत कुठे असतच नाही वगैरे, जसं देव आपण मानतो, देव आहे असं आपण जाणवतो, तसं भूतही जाणवतात, पण ते जाणवायचा टाईम आहे. सगळ्यांनाच भूत दिसत नाहीत. भूतही काही ठराविक लोकांना, काही गण असतात, त्या पण त्यांचे नक्षत्र असतात, त्यांना ते दिसतात. गण नक्षत्र वगैरे खूप कॅल्क्युलेटिव्ह असतात, त्यांना ते दिसतात, सगळ्यांना दिसत म्हणजे नाही. ते राक्षसगण किंवा मनुष्यगण. राक्षसगण, मनुष्यगण, देवगण. आता लोक बोलतात मनुष्यगणाला दिसतात आणि खूप त्रासही देतात. माझा स्वतःचा मनुष्यगण आहे, पण मला त्रास आतापर्यंत दिसलीत, पण त्रास नाही दिला. अच्छा. कारण त्याच्यावरती मी काही लोकांना विचारलं, मला दिसतं पण त्रास का नाही देत, तर तुझं नक्षत्र रोहिणी आहे, आणि रोहिणी नक्षत्र हे नक्षत्रातलं सगळ्यात स्ट्रॉंग नक्षत्र असतं, किंवा तू हलक्या मनाचा नाहीयेस, धीट आहेस थोडा. तर ते मला दिसतात, पण त्रास नाही होत त्या गोष्टीचा. इमोना मी कधीतरी, असा एक स्टोरी आहे नालासोपाऱ्यातली, की मी एका मुलाला पटाक करून तो मागे जातो, त्याला पकडून मी पुढे खेचला, कारण त्याच्यामध्ये काहीतरी दिसत होतं हसताना मला. आणि ते मी एकट्याने नाही, माझे जेवढे 4 मित्र येत होते सगळ्यांनी हसण्याचा आवाज अनुभवला, आणि जो मागे होता त्यालाही हसण्याचा आवाज येत होता. काय झालेलं हे? ॲक्च्युली अशी गोष्ट आली होती की आमच्या शेजारी आजी होत्या, त्या म्हणजे अगदी आमच्या गावच्याच होत्या त्या. तर त्यांच्याकडे जेवायचं वगैरे, आणि त्या आजारपणामुळे नालासोपाऱ्याचे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऑफ झाल्यात. साधारणपणे 12ला 10-15 नाही, 11:45 11:40ला त्या ऑफ झाल्यात. आणि त्या रात्री अमावास्या होती, प्रॉपर अमावास्या होती, आणि कळतात ना, अमावास्याची खर चालू झाली होती. त्यामुळे त्यांच्या गावातली माणसं किंवा जी कोणी मोठी माणसं होती, ते हात लावायला पण घाबरत होती. ICU मध्ये ऑफ झाल्या होत्या, आणि मी तिच्या हातचं जेवलो होतो. बऱ्याच वेळा तिच्या हातचं जेवलं असल्यामुळे आपल्याला एक हे होते की माया असते की मी जेवलो हिच्या हातचं, तर कोण लावत नाही तर मी हात लावणार. माझी आजी आहे, मी घेऊन जातो. मी काकांना बोललो की काका असं असं आहे, मी आणि माझा एक मित्र होता पिंटे, मी त्याला बोलवून घेतलं, चल जाऊ. आणि त्या आम्ही स्ट्रेचरवरती घेतली, आणि स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली, आणि ॲम्ब्युलन्समध्ये घरी आणून सोडली. झालं असं की घरी आल्यानंतर बरीचशी लोक यायला लागली, रात्रभर बसायचं आहे वगैरे, तरी पण काही लोक अमावास्या असल्यामुळे बसायला बघत नव्हते. आणि खाली आलो मित्र आम्ही, तर रात्रभर तर बसायचंच आहे, कारण रात्री कोण दहन नाही करणार, सकाळी दहन होणार. बरोबर. तर काही आमचे मित्र होते फार पराक्रमी, ते बोलले चल आता रात्रभर बसायचं, तर बसायचाही कार्यक्रम आटपूया. तर नालासोपारा हे असं एक ठिकाण आहे ना, तिकडे रात्रभर दारू मिळते, बियर्स तर मिळते. अच्छा. पण तिथून एक गाव आहे, गावात जावं लागतं, आणि तिकडे तर आम्ही 4-5 मित्र बोललो चला बाईकने जाऊया. जसं जसं गावात आम्ही घुसत होतो ना, तसं तसं आम्हाला ते रात्री किड्यांचा, पक्ष्यांचा आवाज येत होता. रात्री पक्षी कधीही ओढत नाही, पण ते पक्षी ओढत होते. पक्ष्यांचा जोराजोरात आवाज येत होता. जास्तीत जास्त काय पंखांचा येतो, पण असा प्रॉपर ह्याचा आवाज, कुत्र्यांची जोरात ओढण चालू होतं. आम्ही तिथे गेलो, आणि साधारणपणे एक सॉब हसणं असतं ना की एखाद्याचं, तसं त्या मित्राला एका आवाज आला. माझ्या प्रथमेश नावाचा मित्र होता. मित्र म्हणे छोटा होता तो, लहान होता, पण आमच्यासोबत आला होता तो. आम्ही ते बियर्स घेतल्या, त्या मामीला आवाज दिला, बियर्स घेतल्या त्यांच्याकडनं विंडोतनं, आणि आम्ही निघत होतो. मी मागे बघितलं तर प्रथमेशच्या पाठीमागे कोणतरी उभी आहे. काय? अक्षरशः माझ्या आत्ता पण अंगावरती काटा आला. पूर्णपणे उभी आहे, दिसतेय, फक्त चेहऱ्यावरती केस, चेहरा दिसत नाहीये. आणि प्रथमेश एक पाऊल पटाक करून मागे जाणार, एवढ्यात मी ज्या कॉलरला पकडला आणि पुढे खेचला. तिचा आवाज हसण्याचा थोडा जो स्मूथ होता ना, तो थोडा लाऊड व्हायला लागला, थोडा. आणि मी प्रथमेशला मध्ये बसवलो, आणि प्रथमेशच्या मागे मी बसलो. माझ्या मामाचा मुलगा वगैरे होता, ते दुसऱ्या गाडीने गेलेत. पिंट्या गाडी चालवतोय. तो बोलतो रे आवाज वाढतोय कोणाचा तरी हसण्याचा. तुम्ही चालवताय गाडी आणि ते वाढत. पिंट्या, मी मागे बसलो, प्रथमेशच्या मागे मी बसलो, ट्रिपल सीट होतो. हसण्याचा आवाज येतोय, वाढतोय, आणि जसं झालं तो त्या पक्ष्यांचा पण आवाज वाढू लागला, आणि हसण्याचा पण आवाज वाढू लागला. अक्षरशः ती जी सीमा होती ना, आम्ही जोपर्यंत, तिथे एक मंदिर आहे महादेवाचं, ती क्रॉस करत तोपर्यंत तो आवाज तो वाढत होता. आणि ते असं असतं की तुम्ही वाचलात, म्हणजे असतं ना की एखाद्या वेळी तुम्ही वाचलात तर ते त्या दुःखाचं हसणं असतं ना, तुम्ही वाचलात, किंवा ते चिडवण्याचं हसणं असतं ना, ते हसणं वाटत होतं अक्षरशः. आम्ही आलो, त्या रात्री सगळ्यांचा प्रोग्राम झाला, सकाळी दहन वगैरे झालं, रात्रभर जाग्यातून झोपलो. सकाळी उठून मी प्रथमेशला बोलवलं,
बोललो माणसा ह्याच्यानंतर रात्रीचा कुठे येत नको जाऊ आमचा, कारण काळवेळ तुझी होती पण मेलो असतो आम्ही सगळे. कारण हा प्रत्येकाचा कोणाचा कधीतरी काळ असतो, तो प्रत्येकाचा काळ नसतो. लोक बोलतात भूत पछाडतात, भूत त्रास देतात. मुळात ती त्रास देण्यासाठी असं नसतं, पण त्यांच्या मार्गात किंवा त्यांच्या एरियात त्यांना तुम्ही त्रास दिला तर ते तुम्हाला त्रास नक्की देणार. त्यांना वाटलं की हा मला खूपच म्हणजे मी याला वाटेवरती येतोय किंवा हा मला खूप आडवा येतोय तर ते त्रास देणार. आणि त्यांना वाटलं की हा कमजोर मनाचा आहे, ह्याच्या शरीरात मी इन होऊन माझ्या इच्छा पूर्ण करू शकते किंवा करू शकतो, तर तो आत येतो. अदरवाईज त्याला वाटलं हा धीड मनाचा आहे, ह्याच्या इथे मला स्थान मिळणार नाही, तर ते इन होत नाहीत, सहसा झाड बनवत नाहीत, जे आपण झाड बनवणं बोलतो ते. तर तो एवढा भयंकर किस्सा मी त्याला तेव्हा त्याने मला विचारलं काय झालं होतं नक्की. मला हसण्याचा आवाज कसला येत होता, त्याला पण प्रथमेशला पण येत होता हसण्याचा आवाज, सगळ्यांना येत होता. कोणतरी हसतंय हा सगळ्यांना. तो पक्ष्यांचा जो आवाज वाढत होता ना हळू आम्ही बाहेर जाताना, एवढा वाढत होता की विचारू नको. बरं, कुत्रे जे गाडीच्या पाठी लागतात ते स्टॉप एकाच जागेवर थांबले होते. ते कुत्रे एका जागेवर थांबले होते पण ते विरुद्ध दिशेला बघत होते. बापरे. एवढं सगळं त्याला दुसऱ्या दिवशी त्याला समजवलं, बाकीच्यांनी पण सगळ्यांनी समजवलं. त्याच्यानंतर त्याला आज म्हणजे त्याच्यानंतर जोपर्यंत नालासोपरा झाला तोपर्यंत मी त्याला घेऊन रात्रीचा कुठे फिरलो नाहीये. कारण काय माहिती त्याचा गण काय असेल किंवा त्याचं काय नक्षत्र किंवा त्याच्या आयुष्यात काय असेल, त्याच्यात काय लिहिलं हे माहिती नाही, त्यामुळे त्याला घेऊन नाही रात्रीचा फिरायचो. पण तरी पण त्याचा तो पोरगा, त्याला खूप हॅट्स ऑफ आहे मानतो. त्या पोरगा एवढा स्ट्रगल होता, म्हणजे खूप स्ट्रगलर होता पोरगा. तो सकाळी 5:30 वाजता बिचारा पेपर लाईन टाकायला जायचा, त्याचा पेपरचा स्वतः धंदा चालू केला होता. मी कधी कधी विचार करू हा एवढा सकाळी जातो, पण नंतर एक गोष्ट आहे 3-4 नंतर त्यांचं एक हे दोरात. बरोबर. आणि प्रत्येकाचा टाइम पण असतो ना, मे बी तो त्या रस्त्यात असेल तर तुम्ही बोललात की मे बी तिला काहीतरी दिसलं असेल, त्या भूताला वगैरे त्यात काहीतरी दिसलं असेल, खूप गोष्टी असतात ते. पण त्याच्यानंतर तुम्ही असं बोललात की गावकडच्या पण खूप गोष्टी आहेत, जसं घोडेमुखाचं तुम्ही स्पेशली एक्झाम्पल घेऊन बोललात की जे गाव तुमच्यापासून खूप जवळ आहे. घोडेमुख हे गाव लहानपणापासून आम्ही, म्हणजे ते ना 2 गावांच्या वेशीवरती असणारं मंदिर आहे, डोंगरावरती असं मंदिर आहे ते घोडेमुखाचं छोटंसं मंदिर आहे. आणि 72 चाळ्यांचा अधिपती बोलला जातो त्याला. 72 चाळे म्हणजे छोट्या छोट्या देवस्थानांचा, देवचार देवस्थानांचा अधिपती असं बोललं जातं. तर घोडेमुखाची एक जत्रा असते. आता हा प्रकार देवचारामध्ये येतो. जे कोंबडे कापले जातात, जिकडे बकरे कापले जातात, आता आपल्या कोकणात कोंबडे कापले जातात, इकडे वरच्या साईडला तुम्ही जर घाट साईडला जाल ना सातारा, इकडे बकरा कापला जातो, 4 पाई 2 पाई. तर इकडे आपल्या इथे कोंबडे कापले जातात. तर त्या जत्रेच्या दिवशी साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरच्या त्या काळात ती जत्रा असते, डिसेंबरच्या काळात. तर आम्ही लहानपणापासून जातो, कारण माझ्या आत्याचं गाव ते आहे, सख्खी आत्यामध्ये त्या गावात. ओके. माटून आणि पेंडूर असे 2 गाव आहेत, त्यांच्या त्या सीमेवरती ते देवस्थान, दोघांची मिळून ती एक जत्रा असते. अगोदर एकच गाव होतं, आता वेगळी झाली, ते पेंडूर वेगळं झालंय. तर त्या गावात घोडेमुखाचं येणं जत्रा असते ना, त्यावेळी ती साधारण लाखात, 1000 तर आपण बोलूच शकत नाही, लाखात गर्दी एवढी असते ना. ते वरती डोंगरावरती असं चढत, आणि सरळ स्टेट डोंगर आहे असा, म्हणजे आपला साधारण असा टप्प्याचा डोंगर आहे, असा स्टेट डोंगर आहे तो. आणि त्या दोन्ही साईडने ना अशी हजारोंच्या याने पब्लिक असतो उभं, कोंबडे घेऊन आलेले असतात, त्यांचे कोणाचे नवसाचे असतात, कोणाचे सालाबादचे असतात. आणि वरती देव जातो, म्हणजे सगळ्यांचा देव येतो, देव वरतीपर्यंत जातो. बरं, त्यांच्या अंगात अवसार असतो, अवसार त्यांची वय बघाल ना आता तुम्ही, जवळजवळ ज्यांच्या अंगात अवसार आहे ते सगळे 50-60 क्रॉस आहेत. अवसार म्हणजे देव येतो, देव येतो अंगात, त्यांच्या देव येतो, 50-60 क्रॉस आहेत. हा डोंगर चढणं साधारणच्या माणसाला शक्य नाहीये, अंगात अवसार असतो म्हणून ते चढतात, एवढ्या वरती जातात. वरती गेल्यानंतर त्यांचे बाकीचे देवाचे काय प्रथा असतात ते केले जातात, आणि त्याच्यानंतर कोंबडे कापायला चालू होतं. कोंबडे कापणं म्हणजे काय असतं, मान कापली जाते, धडापासून मान वेगळी केली जाते, आणि त्यांचा ज्यांचा मान आहे ते आपली मान आपल्याकडे घेतात. तिकडे एक वेगळा घराणं आहे, ते त्यांची मान त्यांच्याकडे घेतात आणि धड तुम्हाला देऊन टाकतात, ज्यांचे जे कोंबडे असतात ना त्यांना देऊन टाकतात. हे जवळजवळ लाखात कोंबडे कापले जातात. लाखात असतो ते. बापरे. त्याच्यानंतर एकदा हे कापणं सुरू झालं की सगळी लोक त्या अशा सपाट्या डोंगरात धावत खाली येतात, धावत, म्हणजे शेवटपर्यंत कोणच थांबत नाही. शेवट फक्त देव आणि जे मानकरी असतात ना,
अवसार ज्यांच्या अंगात आहे ते मानकरी असतात तेच असतात वरती. त्याने तिकडे शेवटचं पानपाकळी ठेवली, सगळ्या गोष्टी झाल्यात की ते मोठ्याने ओरडतात. म्हणजे आमच्याकडे कुकारो घालणं प्रकार असतो एक, कुकार घालणं, बरोबर, कोणी आहे का वगैरे असतात. ओके, कोणाचा आवाज नाही आला तर ते पण देव, त्या वयात ते देव ज्यांच्या अंगात अवसर आहे ते पण धावत येतात खाली येतात धावत. साधारणपणे 7-7:30 वाजलेले असतात, अंधार झालेला असतो, नॉर्मली अंधार हा झालेला असतो आणि खूप भरते ती जत्रा. म्हणजे खूप, तो एक संध्याकाळ तिकडे पूर्ण ना असा एक मोठा मेळावा भरल्यासारखं असतं ते. आणि काही लोक काय करतात, त्या डोंगराच्या खाली उतरले ना की तिकडेच कोंबडे कापतात. म्हणजे रक्त वगैरे तिथेच पडतं, पिसं वगैरे असतात जी कोंबड्याची ती तिथेच ठेवून देतात, तिथे काढून टाकतात, साफ वगैरे करून फक्त चिकन असतं ते घरी घेऊन जातात ते लोक. तुम्ही दुसऱ्या दिवशी ते किती असला पाहिजे, तो सगळ्या पिसांचा रक्तांचा सडा जो असतो किती मोठा असला पाहिजे. जवळजवळ मला वाटतं आपल्या इकडच्या 2-3 टँकर भरतील, जास्तच पण कमी नाही, एवढी पिसं असली पाहिजेत. आपण आपल्या साध्या चिकन शॉपमध्ये त्याच कचरा किती असतो तो, एवढी पिसं असली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कोणीही जाऊन पाहावं, तिथे मोठे मोठे संशोधक येऊन गेलेत, मोठे मोठे जे बोलतात ना आता काँग्रेडी वृत्तीचे आहेत अशी लोक, जे देव नाहीच आहे, देवचा नाहीच असे बोलणारे लोक येऊन बघून गेलेत. दुसऱ्या दिवशी एक रक्ताचा थेंब नसतो, एक छोटं पीस नसतं कोंबड्याचं, काहीही नसतं, सगळं साफ झालेलं असतं. बरं, ह्या गोष्टीला कोण चॅलेंजही करू शकत नाही, कारण देव जेव्हा खाली येतो जेव्हा ओढून काय विचारतात, कारण खाली सगळे जाणं गरजेचं आहे. जर चुकून कोण वर राहिला तर तो पुन्हा भेटणं शक्य नाही, असं देवाने सरळ सरळ सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा असं ऐकण्यात आहे, आम्ही लहान असताना एक छोटा मुलगा राहिला होता वरती, ज्यावेळी त्या देवाला खूप विनवणी केली गेली, त्या देव एकटा धावत जाऊन त्याला घेऊन आलाय तिकडनं. बट तिकडे कोणी थांबत नाहीत त्या अख्खा रात्रभर सगळ्या. बरं, ह्या जत्रेच्या दिवशी तुम्ही त्या अख्ख्या 2 गावात कोणाच्याही घरी जा, तुम्ही पाहुणे आहात, पाहुणे नाही आहात, काही फरक पडत नाही, कोणाच्याही घरी जा, तुम्हाला चिकन, आंबोळ्या, भात ते बिंदास घालतात. तुम्ही जेवायला बसा, पोटभर जेवल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही, तुम्हाला विचारणार नाही तुम्ही कोणाचा पाहुणा आहात, कुठून आलात, काय हे पण विचारणार नाही ती लोक. पाहुणचार केला जातो, बरोबर, चांगला पाहुणचार केला जातो, कारण ते तीर्थच असतं, बरोबर, तीर्थ म्हणूनच घेतो, प्रसाद तीर्थ असतं, तर ते सगळ्यांना देतात ते लोक. बापरे. पण हे तेच आहे ना की आपल्या प्रत्येक कोकणातल्या गावातली त्यांची एक वेगवेगळी अशी गोष्ट आहे, प्रत्येक गावातला एक वेगळा देव आहे, त्यांची वेगळी पूजा केली जाते, वेगळी प्रथा आहेत. पण हे आहे की तुम्ही मानत असाल की नसाल मानत, पण हे आपल्या इकडे एवढं म्हणजे एवढं क्लासिफिकेशन दिलं आहे, पण त्याला आपण ॲज अ स्टोरी टेलिंग पण घेतली ना तर ते किती मोठं आहे. जेव्हा आपण एक हॉलिवूड मूवी बघतो तर त्यात कसं एकच असतं की एका मुलीच्या अंगात येतं, ते लोक कोणत्या यांना बोलवतात प्रीस्टला, आणि मग तो काढतो ते क्रॉस दाखवून. पण आपल्या इकडे बघा ना, प्रत्येक जसं मुंजा झालं, बायंगी झालं, हे झालं, यांचे वेगवेगळे काढण्याचे पण वेगवेगळे हे आहेत. म्हणजे खूप मोठं वास्ट आधीपासूनच करून ठेवलं आहे. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे ते तिथे राहणाऱ्या लोकांनाच माहिती, आणि आपण तिकडे गेलो नाही म्हणून आपण सांगू नाही शकत. पण ते, पण तुम्ही सांगा की मग दुसरे तुमच्याकडे कोणती स्टोरी आहे जिथे तुम्हाला स्वतःला असं काहीतरी दिसलं? मी तुला एक गोष्ट सांगतो मित्र, की भूत ना भूत तुम्हाला वाचवतात पण. कधी कधी त्यांचं असं असतं की तू माझं लक्ष नाही आहे, तू इथे नको थांबू, तू निघून जा. एकदा कणकोलीला नांदगाव टिटा म्हणून आहे, जिथून देवगडला आतमध्ये गाडी जाते, एक गाडी गोव्या साईडला जाते आणि एक मुंबईला येते. तर एका मित्राकडनं जेवून रात्री 9:30-10 वाजता मी जेवलो आणि 11 वाजता बाहेर पडलो. साधारण 11-11:15ची वेळ होती आणि आपली मुंबईची सवय असते ना की कोणतरी रस्त्यावरती, आपल्याला मुंबईला रात्री 1 म्हणजे अशी काही रात्र होत नाही आमची, ती आमचे 3 वाजता तेव्हा आमची मस्त रात्र होते, परत लोक बाहेर निघतात कामाला तरी, आणि तेव्हा काही लोक बाहेर निघतात, म्हणजे आपली मुंबई काही थांबत नाही. सो एकदा असं वाटलं की एक माणूस मला दिसतोय, मी गाडी चालवताना मला एक माणूस दिसतो. कुठे ते? नांदगाव टिट्याच्या पुढे एक हार्डली 5व्या मिनिटाला आणि माणूस दिसतोय, एक उभा आहे, बरोबर असा रस्त्याच्या कडेला उभा आहे. बरं, समोर मी बघतोय की रस्त्याचं काम पण चालू आहे, कारण मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू होतं, काम चालू आहे. आणि मला वाटतं तो माणूस, मला डोक्यात क्लिक पडली की कोणतरी गाडी बिडी चुकली असेल, बिचारायला कुठे ते जायचं असेल, मदत हवी असेल, म्हणून मी गाडी थोडी स्लो केली
आणि बरोबर मी त्याच्यानं म्हणजे हार्डली तो एवढाच असा जवळ होता आणि जाऊन मी गाडी स्लो केली. मी फक्त बघितलं, कारण गावी कोण हेल्मेट जास्त वापरत नाही, त्यामुळे हेल्मेट पण नव्हतं, गाडीवरती हेल्मेट होतं. असं बघितलं, फक्त काळजात धस झालं आणि रक्ताचं पाणी झालं, पूर्ण घामाघूम. कारण त्याचे डोळे जे होते ना, डोळे चक्क असे पूर्ण परतलेले होते. त्याचे हे दात आहेत ना, दात, हे 2 दात प्रॉपर बाहेर दिसत होते. त्याचे केस पूर्ण आकारा वेगळा आणि त्याचा पूर्ण जो चेहरा, वास जो येतो ना, वास एखाद्याला खुबड वास येतो ना घाणेरडा, एवढा घाणेरडा वास मारला मला अचानक त्याचा. आणि त्याने जो आवाज दिला ना, जो त्याला ओरडला ना, तो वेगळ्याच प्रकारात होता तो आवाज. आणि तो असा होता की तू निघून जा इथून, तू माझं टार्गेट नाही आहेस, तू निघून जा. हा त्याचा जो विचार होता. म्हणजे समजा अक्षरशः मी ना ते पूर्ण घाबरलो. फक्त एकच क्लिक झालं की जे आपल्या काही आईवडिलांनी किंवा बाकीच्या लोकांनी सांगितलं की गाडीवरती भूत चढत नाही. बोलो गाडी छोडणे का नाही साला. गाडी हळूहळू छोट्या छोट्या मी त्या कामगारांपर्यंत आणली आणि पूर्ण घामाघूम झालो होतो. पाणी प्यालो. घरी जायचं होतं वेंगुर्ल्यात. मी कणकवलीत जाऊन लॉजवरती रूम बुक केली. तिथे उशीर पण झाला होता. मी त्यांना रिक्वेस्ट केली, बाबा मला लॉज रूम द्या. त्याने दिली बिचाऱ्यांनी मला एवढ्या रात्री, कारण जवळजवळ 12 तर वाजलेच होते. झोपलो मी तिथे. सकाळी पूर्ण ताप होता अंगात. त्या लॉजवरती जे मॅनेजर होते त्यांना बोललो, अशा अशा ठिकाणी. ते बोलले हां आहे. तिथे एक माणूस उभा असतो ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता, कार ॲक्सिडेंट, आणि त्या कार ॲक्सिडेंटमध्ये त्याची पूर्ण फॅमिली मेली होती तिथे. पण तो माणूस खूप त्रास देतोय तिथे सध्या. आणि पूर्ण मुंबई गोवा एक्सप्रेसला हा खालच्या पट्ट्यात खूप लोकांचे असे काही किस्से झाले आणि ते खूप त्रासही देते. तुम्हाला कणकवलीतला एक किस्सा म्हणतो. गड नदी आहे, गड नदी. कणकवलीमध्ये, कणकवली क्रॉस केल्यानंतर कणकवली आणि ते समोरच्या गावामध्ये गड नदी नावाची नदी आहे. तिथे भर अमावास्या दिवशी भजनाला जाणारा टेम्पो दरीत म्हणजे त्या गड नदीत कोसळला. सगळे जाग्यावरती ठार झालेत. आजही अमावास्येला तिथून रात्री 12-1 वाजता भजन केलेल्याचा आवाज येतो आणि लोकांनी अनुभवलेला आहे. बापरे. आजही लोक सांगतात तिथे रात्री अमावास्येची रात्र असली की 12-1 वाजता तिथे भजन चालू होतं आणि तोच सूर, तोच ताल, तीच पेटी, तोच तबला, तेच टाळ वाजतानाचे ऐकू येतात गड नदीत. खतरनाक आहे हे. असे खतरनाक किस्से आहेत. कारण तेच आहे ना की म्हणजे जेव्हा काही कोण ॲक्सिडेंटनी मरतो तर हा त्यांचा नैसर्गिक मृत्यू नसतो. हे ते एक कोणाकडून झालं आहे, कोणाच्या चुकीमुळे झालं आहे किंवा त्यांच्या चुकीमुळे झालं आहे. तर एक खूप अशाही गोष्टी आहेत तुम्ही बघाल घाटात खास करून की तिथे कोणाचं तरी जीव गेलं आणि ते येत आहे. जसं मी एक मागे ऐकलेलं कसारा घाट की पुण्यातली म्हणजे कोणतं तरी होतं, मला एवढं नाव नाही आठवत. तर तिथे असं आलं की एक टॅम्पो उलटलेला घाटातून आणि सर्व मेले. आणि एक बाई होती ती खाली न पडता त्याच्या कोपऱ्यात पडलेली, पण ती खूप जखमी होती. तर ती रात्री बाहेर येऊन लोकांना मदतीसाठी हाक मारत होती, पण कोणी थांबवलं नाही तिच्यासाठी आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. मग त्यानंतर असं बोललं होतं की अजूनही ती बाई दिसते आणि ती हाक मारते, कारण त्यावेळी ती हाक मारत होती ना आणि कोणी तिची मदत नाही केली. आणि ज्यांनी पण तिच्या हाकेला ओ दिली ती त्यांना घेऊन जाते. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते लोकांनी अनुभवले. आणि हे गरजेचं नाही की प्रत्येक जणांनी अनुभवलं पाहिजे, कारण जसं तुम्ही बोललात की प्रत्येक माणसाचे नक्षत्र वेगळे असतात, गण वेगळे असतो आणि एक्सपिरियन्स पण वेगळेच असतात ना. आता कधीकधी असंही होतं जे आपल्याला दिसतं ते नसूही शकतं, कारण कधीकधी आपण विचार तसं करतो की आता एक कोण भित्राच माणूस असेल, तो एका अंधार खोलीतून जाईल तर तिकडे कोणी नसेल तरी त्याला दिसेलच. पण खूप वेळा असं होतं की जिथे खरोखर आहे आणि जो धीट माणूस आहे त्याची पण फाटते. तसेही खूप किस्से होतात. पण हां, तुम्ही सांगा तुमच्याबरोबर असं पुढे काय झालेलं. एक धीटपणाचा किस्सा सांगतो. मी जेव्हा मुंबईत आलो होतो ना, 11वी-12वी मी सकाळचं कॉलेज करायचो 12 ते 5 वाजेपर्यंत. अच्छा. आणि मी संध्याकाळी 8 वाजता ICICI बँकेचे चेक कलेक्शन करायला जायचो, चेक कलेक्ट करायला जायचो. प्रत्येक ATMला जाऊन चेक असायचे, तो डोर बॉक्स करून चेक कलेक्ट करायचा आणि ते आणून चेंबूर स्टेशनला द्यायचं. हे माझं काम होतं. एकदा पाऊस चालू होता जोरदार. तर पावसामुळे काय झालं, 2009ची गोष्ट असेल, 9 किंवा 10ची. पावसामुळे मला लेट झाला बऱ्यापैकी,
कारण ते चेक सेफली पण पोचवायचे असतात. तर लेट झाला बऱ्यापैकी, साधारणपणे 12:30 वाजले होते मला, 12:30च्या आसपास. आणि त्यावेळी चंबूरला ना अमरमहलकडनं येताना फटरीत उतरायचं, त्या रुळावरनं चालत चालत स्टेशनला यायचं. कारण हार्डली 400 पण नाही, 200 मीटरच्या आसपास ते चालणं होतं. आणि असं गेलं तर खूप लांब जायचं लागतं मधल्या ब्रिजकडे, आणि तो काळोख असायचा, कुत्रे बित्रे असायचे याच्यात. तर मी त्या भीतीने मी कायम तिथूनच जायचो, लवकर जायचो 9 वाजता वगैरे. तर अक्षरशः मी तिथे उतरलो. सो मी थोडा पुढे गेलो ना, तर मला एक हार्डली 50 मीटरवरती मला स्टेशन दिसतं. आणि ते असा भयानक प्रकार दिसला ना, की टीडी आहे, प्रॉपर टीडी आहे. टीडीवरती माणूस, म्हणजे ते बोलतात ना, कोणतरी अशी बॉडी बिडी ठेवली आहे पूर्ण, पण ती बंद होती, चेहरा बिरा काही दिसत नव्हता. आणि 4 बाजूने 4 माणसं बसली आहेत. म्हणजे बोलतात ना, की अंगाची लाहीलाही झाली, रक्ताचं पूर्ण पाणी झालंय. आणि आता मी काय करूच शकत नाहीये. एकतर मागे वळा आणि पूर्ण जा, काय गॅरंटी आहे मागे वळून हात ठेवला कोणी पाठीन तर मेलो तर, म्हणजे बोलतात ना, मागे हात ठेवला तर जीव जायचीच पाळी आहे. मी जाईपर्यंत त्यांच्याकडे बघत, कारण कोण उठतंय का किंवा येतंय का मागून, किंवा कोण असं चेहरा, पण चेहरे कोणाचेच दिसत नाही. ते खाली मान करून असे पूर्णपणे जात शेवटी जसं मला वाटलं की एक 25 मीटर स्टेशन माझ्या अगदी जवळ आलं, मी पळत सुटलो, स्टेशनला आलो. माझा मित्र मला काय झालं, बोललो काय नाही झालं, तू चेक घे, कारण तो चेक घेऊन पुढे जायचा. चेक घे बोललो, हे पिशवी घे, मी जातो. घरी आलो, काहीच बोललो नाही, झोपलो. सकाळी उठून भर ताप. मला जेव्हा मी असं बघितलं, मला दुसऱ्या दिवशी ताप आलेला आहे फक्त. कारण ते त्यावेळी जे धस झाले ना, तो ताप आलाय, त्याच्यानंतर जास्त काही त्रास नाही झाला. आणि पप्पांनी नंतर चौकशी केली कुठेतरी, की असं असं झालंय पोरावतं. ते बोलल्यात वेळ आली होती पण काळ आला नव्हता. आणि त्याच्या आयुष्यात तिथून चालू झालं, की भाई याचं नक्षत्र स्ट्रॉंग आहे. आणि तिथून मी हिंमतवाला झालो, की भाई मी रात्री अपरात्री पण जंगलात फिरू शकतो, मला कोण काय करू नाही शकत. मी आता कोरोनाच्या काळात गावी होतो ना, तेव्हा आंब्याची गाडी भरायचो आम्ही. हा फार गमतीशीर किस्सा आहे, म्हणजे भूताचा नाही. तर गाडी भरायचो, तर गाडीसोबत कोणाला तरी एकाला यावं लागायचं मुंबई पुण्यामध्ये. बरं, आम्ही गावात सांगायचो आम्ही कोल्हापूरपर्यंतच जातो, कारण गावात घ्यायचे नाही रिटर्न. तर झालं असं की 2 वाजेपर्यंत गाडी सुटायची, रात्री 1-2 वाजता. आणि जंगलात भरायचो, आंब्याच्या बागेच्या बाजूला. आणि तिथून मग एकदा भाऊ बोलला, मी चाललो कोल्हापूरला जातो दादा, मी कोल्हापूरला गाडी हे करून देतो त्याला. तर त्याच्याबरोबर अजून एक चुलत भाऊ होता, दादा मी पण जाऊ का रे, बोललो जा. आता तिथून घर 3.5 किलोमीटर आहे, पूर्ण जंगलाची वाट आहे. बरं, ऐकलेले किस्से असतात, इथे हा देवचार आहे, इथे हे भूत आहे, इथे बायंग आहे. आणि आमच्याकडे ते बायंगा म्हणजे बेबला. अच्छा, हे बेबला इथे. आणि मालवणी लोक किस्से फार रसिक सांगत असतात. म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकतो ना, की नाही तर बेबला आणा तर भिये येतात सगळ्यांका, किंवा बेबला पटाक करून येऊन मागसून लात मारून जाता. सो ऐकलेले किस्से होते. मग मी काय केलं, एक मस्तपैकी काठी हातात घेतली. बरं, येईपर्यंत मला भीती कोणाचीच नाही. त्यांना जैन देवस्थान आहे, तिथे फक्त असं पाया पडलो, बाबा जातोय, चांदणं पडले प्रॉपर. मी आलो, वरती घाटी आहे, तिथे खूप मोठं देवस्थान आहे, म्हणजे भल्यात लोकांना त्रास झालाय. तिथे बरोबर जाऊन बसलो 5 मिनिटं, शांततेत बसलो, थोडा श्वास घेतला, पुन्हा उतरायला चालू केलं. आता डोक्यात कन्सेप्ट ही की 2 वाटा आहेत घरी जायला. एक वाट आहे जी आमच्या मेन म्हणजे काळोबा देवस्थान आहे, त्या देवचाराची वाट आहे. आणि एक जिकडे मी बेबल्याची स्टोरी ऐकली होती ती. बरं, बेबल्याचा तो एरिया आहे सरकार, आणि मानकापा नावाची एक गोष्ट असते, तोही भेटू शकतो रस्त्यात. मान कापा काय असतो, तो मान कापतो असं बोलतात ना. मान कापतो ना, त्याची मान नसते. अच्छा, त्याची मान नसते, तो मान शोधत असतो आपल्यासाठी, त्याची मान नसते, त्याला पूर्णपणे हे मान नसते, धडच नसतो त्याला. हा किस्सा मी एक सावंतवाडीचा तो नंतर सांगतो. चालेल. तर हा असं झालं की चालत गेलो, तर म्हटलं नाही देवाच्या वाटेने जाऊया, कारण भूता आणि ह्याच्यावरती माझा विश्व म्हणजे हे नाही, म्हणतात ना गॅरंटी नाही ह्यांची, हे काहीही करू शकतात, कारण ह्यांची प्रवृत्ती राक्षसी असते. देवचार आहे तो देवाचा गण आहे, आणि हा आपल्या रक्षणासाठी आहे. सो हा आपल्याला वाचवणार, काही भेटला तर पाया बिया पडू शकतो. सो तिकडनं गेलो मी. जाताना मला एक पिंपळाचं मोठं झाड आहे, जिकडे खूप किस्से ऐकले लहानपणापासून, की इथे असं असतं, इथे हे होतं, इथे वास येतात. बरं, रात्रीचं ना तुम्ही संध्याकाळी 7 नंतर फिराल ना, तर तुम्हाला जेवणाबिवणाचा केल्याचा वास, सुगंधी भजीबिजीचा वास येतो. हा झाडांचा वास असतो, हा भूतबीत बनवतात, प्रत्येक झाडाला एक वास आहे.
हे नॅचरली आहे, नॅचरल आहे. आणि ते त्याला natural आहे लोकांनी की संध्याकाळचं ते ऑक्सिजन सोडायला चालू करतात ना, त्या ऑक्सिजनमधनं तो नॅचरली वास येतो प्रत्येक झाडाचा, कोणाचा तर भजी तळण्यासारखा किंवा असा, तर तो येत होता सगळा. बरं, ते छोट्या मोठ्या किड्या बिड्यांचा आवाज चालू होता. मे महिना असल्यामुळे काय रात्री किडे नव्हते, कारण पावसाळा नव्हता. मला ते पिंपळाकडे ना कोणीतरी असं छुछुत, ओ पाय थांबवले नाही, स्लो केलेत. हां पण एक स्टोरी होती की मागे बघायचं नाही आपल्याला. पुन्हा मी पुढे गेलो, पहिलं घर लागेपर्यंत मला ते आवाज येतो. मी तसाच घरी आलो. दुसऱ्या दिवशी पप्पांना, इथे फार गंमत आहे, पप्पांना सांगत होतो असं आलो. बोलतो मला भूताचा भीती नव्हती, भूत भेटला तरी त्याला सांगू तरी शकेन, किंवा माहिती आहे ना लहानपणापासून सांगितलंय की कपडे काढल्यानंतर भूत पळतं, ते तरी केलं असं डोक्यात आहे माझ्या. देव भेटला, देवाला सांगू शकलो असं, माफी मागितलं चुकून. साला वाघ भेटला तर काय सांगाल, कोल्हा भेटला तर काय सांगाल, रात्री चुकून आलोय म्हणून सांगाल. बरं, तो भुकेलेल्या पोटाचा असेल तर तो आपल्या चूक आणि त्याची गंमत, हे दोन्ही एकत्रच घडून यायची. भरलेल्या पोटाचा तो निघून जाईल गपचूप, तो सरळ जाईल. बोललो सगळ्यात मोठी भीती मला वाघाची आणि कोल्ह्याची होती, जर भेटला तर काय सांगणार. पप्पा म्हणतात मेल्या देवांना भूतांना नाही घाबरत, नशीब त्या प्राण्याला तरी घाबरतोय, सगळ्यात मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे. असं आलंय. आणि त्या मानकाप्याची तुला एक स्टोरी सांगतो. मी बघितला नाही पण ऐकलंय. सावंतवाडीला RPD कॉलेज आहे, सावंतवाडी तालुक्यात सिटीमध्ये RPD कॉलेज आहे. तिथे हा मानकापा रात्रीचा एक ठराविक टाईम आहे. बरं, ह्याच्या मान नाही आहे, त्याच्या हातात तलवार असते. त्याचे पूर्ण कपडे हे राजेशाही पद्धतीचे आहेत त्या काळातले. तो तलवार चालवत येतो सावंतवाडी, त्या RPD कॉलेजमधनं बाहेर पडतो. तो तलवार चालवत त्या तलावात जातो. हार्डली 15-20 मिनिटानंतर पुन्हा तो तलावात येतो. तलवार चालवत तो RPD कॉलेजमध्ये जातो. त्या वेळात त्याच्या तिथे कोणी फिरायचं पण नसतं. आणि ही किस्से झालेले आहेत, लोकांनी बघितलेलं आहे त्याला. त्यामुळे त्या वेळात तिकडे कोणी फिरकत पण नाही सहसा. हे मानकापा बघायचं असेल तर एकदा तिथे जाऊन ये रात्रीच्या वेळी, एक करून बघ. बापरे, खतरनाक आहे. सावंतवाडीला ना, सावंतवाडी त्या साईडला तर खूप काय अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत. तसे कोकणातले मी तर भाई बऱ्याच गोष्टी ऐकल्यात. पण मुंबईमध्ये तुमच्यावर असं काही झालंय का? किंवा मुंबई ही असं शहर आहे ना की हे बघायला गेलं तर 200-400 वर्षापूर्वी हे पूर्ण घडलेलं शहर आहे. बघायला गेलं 200 एकदम नवीन शहर आहे. कारण पूर्ण हे आधी आयलंड होतं, मग त्याच्यावर भराव करून हा शहर बनवलं आहे. मग त्यात पण असे खूप भूताचे किस्से वगैरे असतात की मी तर मागे एक की हे बरं, हे अर्बन लेजंड्स आहेत, हे बोलल्या आता तिकडे गोष्टी. मी ऐकले कामाठीपुरामध्ये एक भूत आहे. तर तिचा असा किस्सा आहे ना की असं म्हटलं जातं की त्यावेळी ब्रिटिश काळचे जे सोल्जर्स होते ना, ते ज्यावेळी भारतात आणले जायचे तेव्हा त्यांचा परिवार तर इथेच असायचा ना, म्हणजे इंग्लंडमध्ये असायचा. मग त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे जे नीड्स आहेत ते पूर्ण होण्यासाठी त्या लोकांनी इथून जपान आणि इंग्लंडवरून अशा त्या लोक मुलींना आणायचे. आणि एका मुलीचा माहिती नाही काय तिकडे दुर्दैवी मृत्यू झाला, काय चुकीच्या गोष्टी झाल्या. तर ते अजूनही तिथे एक हे आहे, ब्रोथल नंबर 25 काहीतरी आहे, तिथे ती बाई दिसते अजूनही. तर अशा मुंबईच्या कोणत्या गोष्टी तू ऐकल्यात किंवा अनुभवल्यात? मुंबईतली तुला एक गोष्ट सांगतो, ट्रेनमधली गोष्ट आहे. अच्छा. मानखूर ते वाशी स्टेशनच्या दरम्यानचा घडणारा किस्सा आहे. आणि हा ऐकलाय आणि ते व्हायचं असं. साधारणपणे एक बाई चंबूर स्टेशनला चढायची, सगळे बघायचे तिला, जवळजवळ सगळ्यांना दिसायची ती. आणि ती बाई मानखूर आल्यानंतर येऊन ती ऑटोमॅटिक ह्याला यायची, डोअरला यायची, उभी राहायची. ट्रेन फिक्स होती, संध्याकाळी 7-7:30 दरम्यानची ट्रेन फिक्स होती, तीच ट्रेन होती, तोच डबा असायचा. ती यायची, तिथे उभी राहायची. आणि जसं वाशी आला की ती बाई त्या वाशीच्या ब्रिजवरनं उडी मारायची. सगळे किंचाळायचे, सगळ्यांना वाटायचं रे, कारण काही लोकांना कसं आहे, आज गेलं तर उद्या, काही ठराविकच लोक होते ज्यांना माहिती पडलं होतं हे होतं. मंदा पाटणकर करून तिचं नाव होतं का, आय थिंक सो, असंच काहीतरी होतं. ती उडी मारायची. आणि नंतर कळालं की ही बाई ऑलरेडी ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये काहीतरी झालं हिचं. ओके. आणि ते त्या गोष्टी तिचं होत होतं. शेवटी मग आय थिंक सो त्या तो डबाच त्यांनी कोचच बाजूला करून टाकला होता, कारण त्या कोचमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून. एवढं
तुला आत्ता एक लेटेस्ट होणारी गोष्ट सांगतो, ह्याच्यासाठी तू कोणाचे गोव्यात कोण तुझे मित्र असतील ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर. मोपा एअरपोर्ट झाला माहिती आहे, मोपा एअरपोर्टच्या इथे जेव्हा बनायच्या अगोदर मोठं पिंपळाचं झाड होतं. अक्षरशः त्या आजूबाजूच्या लोकांनी पण सांगितलं होतं की तुम्ही मोपा एअरपोर्टचे झाड काढू नका, किंवा काढायचं असेल तर तुम्ही पूर्ण त्याची विधी कंप्लीट करून काढा. सरकारच ते, किंवा सरकारी वृत्ती म्हणजे वेगळीच असते. तर त्यांनी नाही ऐकलं त्यांचं, ते झाड काढलं गेलं. त्याच्यानंतर मोपा एअरपोर्ट चालू झाला. मोपा एअरपोर्ट चालू झाल्यानंतर जेव्हा फ्लाईट उतरवायला जातो रणपट्टीवरती, तर समोर कोणतरी बाई त्याला अशी चालताना दिसते, ती पोरांना घेऊन चालताना दिसते. अचानकपणे डुक्कर आल्यासारखी दिसतात, अचानकपणे त्याच्या कोणतरी बाई नाचताना दिसते. आणि असं बऱ्याच एअरपोर्टवाल्यांना झालंय. बरं, मी मोपा एअरपोर्टला उतरलो आणि टॅक्सीमध्ये बसलो आणि टॅक्सीने येत होतो, तर तो बोललो काय रे आता पुन्हा मोपा एअरपोर्टला असतील ना फ्लाईट असतील. तो त्या मला एका ह्या वाक्यात बोलला, तेल लावत गेलं ते रात्रीचं भाडं. बोलतो एकदा मी झोपलो होतो गाडीत, रात्री माझा फ्लाईट होता सकाळी 3:30 वाजता, मी रात्री 12 वाजता जाऊन झोपलो. अक्षरशः माझी टॅक्सी कोणीतरी एवढी जोरात हलवली ना, बोलतो तिथून रात्री 8:30-9 नंतर मी थांबत नाही तिथे. आणि रात्रीचं तिथे फ्लाईट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, रात्रीचं फ्लाईट बंद केली होती. आता पुन्हा काहीतरी चालू केलीत त्याने, पण अजूनही तो त्रास होतो. त्या धावपट्टीवरती कोण ना कोण धावताना दिसतं. आणि पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना इंटेन्शन दिले गेले होते, तुम्ही हे नको करू, ते झाड नको काढू. कारण ते बोलतात ना देवस्कीचं झाड असं होतं त्यांचं. खूप त्रास होतो तिथल्या लोकांना त्या अजूनही. कारण गोवा म्हणायला गेलं ते आपलं कोकणातच येतं, ते कोकण किनारपट्टाच लागतो, कोकण डिव्हिजनच पडतं ते. आणि ते खूपच हे पण बघायला गेलो की जे तुम्ही सांगितलं की एअरपोर्टला ते झाड तोडून बनवलं गेलं. आणि असे खूप ठिकाण आहेत जिथे आपण म्हणजे स्पेशली शहरात, कारण गावचे असतात तिथे तर त्यांना एवढं काही करत नाही, कारण ते लोक देवधर्म सर्व एकदम मानतात आणि ते त्या गोष्टींना छळायला पण जात नाही. पण जिथे जेव्हा गर्दी वाढते, जेव्हा ते शहर बनतं, तेव्हा लोकांना राहायला जागा कमी पडते आणि त्यांच्या सोयीसाठी खूप साऱ्या जागा अशाच तोडल्या जातात, त्यावर इमारती बनवल्या जातात. आणि खूपदा असंही होतं की तिथे लोकांना दिसतं काही ना काहीतरी, किंवा असं होतं की कोण कन्स्ट्रक्शन करते वेळी कोण कामगार वगैरे वारले, तेही लोकांना मग नंतर जाणवत असतात. म्हणून तर खूप ठिकाणी असं होतं ना की पूजा वगैरे प्रॉपर केली जाते. एक मला माहिती आहे की इथून आपण मीरा रोडपासून दहिसरला जातो ना, तर एक बिल्डिंग लागते, तेही बोलतात तसंच काहीतरी झालेलं त्यावेळी. आणि त्या बिल्डिंगमध्ये तर कोण राहत नाही, म्हणजे आग लागलेली एकदा त्या बिल्डिंगला, असं काहीतरी तिच्या मागचं स्टोरीजच आहेत. एक कोणाला ठोस तर काय माहिती नाही आहे, त्या सर्व गोष्टी आहेत आणि त्या हळूहळू वाढवल्या जातात. तर तिथेही कोण राहत नाही आणि ती खूप हॉन्टेड असं लोकांना तिथेही जाणवतं. ते काय आपण इकडे विरारची मागे तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, ती एक हॉन्टेड तिकडेही एक बिल्डिंग होती आणि 5 मित्र तिकडे गेलेले व्लॉग करायला, आणि तिकडून आल्यावर त्यांचा म्हणजे काय पत्ता नाही लागला की ती कुठे आहेत काय आहेत तसं. आणि तो व्हिडिओही कधी असा बाहेर नाही आला म्हणजे, पण तिकडे खूप अशी प्रचलित गोष्टी आहेत. तर हां तेच तुम्ही बोला, तुम्ही दुसरं कुठचं. आपला विरारचा जो आपला भाईंदरचा जो ब्रिज आहे ना, त्या भाईंदरच्या ब्रिज पासून घेऊन नालासोपारापर्यंत रात्री रिक्षावाले सहसा भाडं घेत नाही रस्त्यावरती कोण राहिले. कुठून? फाउंटन हॉटेल गोडबंदर रोड, विरार फाट्यापर्यंत रात्रीचे जर राहत असतील ना आणि कोणी अचानक हात दाखवला ना, तर ते भाडं घेत नाही. एकदा झालं काय, नायगावला ना, नायगाव फाटा आहे म्हणजे बरोबर, ह्याला वगैरे पण भिवंडीला वगैरे पण एक रोड जातो, तिथे एका रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. 2 कपल्स बसले, म्हणजे एक कपल्स बसलं, नवरा बायको असतील किंवा काहीतरी असं झालं. आणि ते दोघं जण काहीच बोलत नव्हते आपापसात. रिक्षावाला रिक्षा चालवतो, अचानकपणे साधारणपणे वसई वगैरे आल्यावरती त्या बाईने त्याला सांगितलं इथे थांबवा म्हणून. ओके, आणि ती बाई उतरून गेली. आता ह्याला काय वाटलं की हा हिच्यासोबत आहे, पैसे हा देणार आहे. तो जवळ पुढे आला नालासोपाराच्या वगैरे आसपास, आणि तो पैसे द्यायचा जेव्हा तो त्यांचं बोलणं पैसे द्यायचे आहेत, पैसे दे म्हणून. तर त्याने विचारलं, ती बाई होती ना, ती बाई, तर हा काय आलं, कोण बोलला आहे ती बाई होती? तो माणूस बोलतो त्या जो पॅसेंजर होता, पॅसेंजर रिक्षावाला बोलतो, ती बाई होती ना, तुम्ही त्याचे पाय बघितलेत का? आता ह्याच्या डोक्यात क्लिक झालं, नक्की काय आहे. बोलतो नाही, काय झालं?
अहो नाही, त्याचे पाय ना चक्क माझ्या पायासारखे होते. त्याने मागे पाहिलं ना, त्याचे पाय पूर्ण वाकडे होते. अक्षरशः जागावरती तो बेशुद्ध पडला. बापरे. त्यानंतर त्या रोडवरती आतापर्यंत कोणताही रिक्षाला, बरेचसे रिक्षाला नाहीच घेत भाडं. बापरे. आता मला एक स्टोरी आठवली, माझ्या मित्राने सांगितली, त्याच्याबरोबर खरी घडली. गवळी नावाचा माझा एक मित्र आहे, ज्याला जो ड्रायव्हिंग करतो, टूर अँड ट्रॅव्हलची स्वतःची गाडी आहे. एकदा तो वेंगुर्ला तालुक्यात वेतोऱ्या गावात भाडं घेऊन गेला होता. भाडं सोडलं आणि रात्री तो 10:30 वाजता तिकडनं निघाला, 10:30-11. तर त्याच्यासोबत एक म्हातारी होते कुडाळ डेपोमध्ये. तर ते बोलले की आम्हाला कणकवलीला जायचंय, 10:30च्या आसपासची गोष्ट. बरोबर. तर त्यांनी त्याला उचललं, पिकअप केला आणि कुडाळला ना, डेपोच्या पुढे आल्यानंतर कुडाळ स्टेशनला जायला एक रोड आहे. तर त्याने तिथे गाडी थांबवली. तिथे थांबवल्यावरती एक बाईला, त्यांनी, बाई आणि छोटं बाळ होतं, तिला घेतली. त्या म्हाताऱ्याला बोलले ह्या साईडला सरका, तिला बसू द्या. म्हातारी काहीच नाही, ती बसली, बाई बसली, बाळ होतं तिच्याकडे. हा तिच्यावर बोलतोय, कुठे उतरायचंय, काय उतरायचंय. म्हातारी ह्याच्याकडे बघतायत. ती बोलली मला कसालला उतरायचंय. म्हणजे कुडाळपासून थोडं पुढे कसाल एक गाव लागतं, मला कसालला उतरायचंय. हे मला संदीप गोळी नावाचा माझा मित्र आहे, त्याने मला स्पष्ट सांगितलं की असं झालं होतं माझ्यासोबत, मला कसालला उतरायचंय. ते म्हातारी पण काय बोलत नाही याच्याशी, ते फक्त ह्याचा ऐकतायत, कारण त्याने पहिल्यापासून त्यांना पिकअप केला होता. आणि कसालला आल्यानंतर ते उतरली बाई. कसाल आल्यानंतर तिने सांगितलं बस इथे थांबवा, मला उतरायचं आहे म्हणून. आता थोडं पुढे गेलं, त्याला वाटलं की बाबा, ती एकटी बोलली इथे कुठे राहिली, नाही माझी इथे 2 मिनिटावरती घर आहे, मी जाऊ शकते, मला काय प्रॉब्लेम नाही. तरी तो बोलतो अरे 11:30-12 झाले आहेत, कुठे जाणार नाही, ही काय 2 मिनिटावरतीच घर आहे. ती बाई त्याला सांगते. सगळं झालं. पुढे गेल्यानंतर ते म्हातारीच्या डोक्यात क्लिक झालं होतं की ह्याने काहीतरी असं आतमध्ये घेतले ज्याच्याशी हा बोलतोय, पण त्याला माहिती नाही. म्हातारीला कळलं हे. बरं, म्हातारी ती असताना विचारणार कसं की तू कोणाशी बोलतोय म्हणून? मेला असता भिवून हा. ती उतरल्यानंतर ते विचारतात त्याला. त्यांनी स्टॉप केलं, त्याने तिला उतरवलं आणि गाडी चालू केली. ती गेली, त्याने बघितलं पण ती जाते, ती गेली, ती पुढे जाऊन नाही झाली अशी, म्हणजे थोड्या अंतर ती गेली असं. ती गेली कारण तो आरशातनं बघत होता. बरं, हे आरशात दिसतं, जो आरसा असतो ना, आरशात स्पष्ट दिसतं अगदी. पुढे गेल्यानंतर ते आजोबा होते, त्यांनी विचारलं बाळा कोणाशी बोलत होतास तू? एका लेवलला त्याने ब्रेक मारला घाप करून जाऊन. कोणाशी म्हणजे? हो, ते बाई बसल्या होत्या ना बाळाला घेऊन. कुठे? ह्याच्यात बीट्स वाढल्यात. कुठे? अहो, हे कुडाळच्या पुढ्यानंतर तिथे रेल्वे स्टेशन झालं असतं, तिथे घेतलं ना मी त्यांना गाडी थांबवून. दरवाजा उघडला मी, तुम्हाला सांगितलं उघडायला, त्या बसल्यात, दरवाजा बंद केला. तर बोलतो दरवाजा मीच बंद केला होता. तू कोणाला घेतलं होतंस आणि तू बोलत कोणाला होतास आणि कसाला उतरवलंस कोणाला? तेव्हा त्याच्या डोक्यात घेतली की हे मी कोणाला ज्याला घेतला होता ते अदृश्य होतं, ते माझ्याशीच बोलत होतं, पण ह्यांना कोणाला दिसत नव्हतं. अक्षय तिथून तो आला, तो काही नाही, तो आता मला बोलतो भाई रात्री कोणीही हात दाखवला बाईने, मी पहिल्यांदा मागच्या कोण असेल ना त्याला विचारतो तुला पण दिसते काही, तुलाही दिसते का तर घेऊ, नाहीतर मला दिसून मी घेतोय तर माझीच उदास होणार आहे, त्यामुळे घेत नाही आता. ते तुम्ही मगाशी तंत्राबद्दल काहीतरी सांगत होता की करणी काय असते आणि जे आपल्या ह्याच्यात सांगितलं जातं, तर ते तुम्ही बोललात की वेव्ज असतात ते, आणि त्यामागे काहीतरी कारण आहे सायंटिफिकली पण आपण जर बघायला गेलो तर ते काय होतं नक्की? बघ कसं आहे माहितीये, ऍक्च्युली करणीबद्दल, ऍक्च्युली कोकणाबद्दल लोकांचा बराच मिसकन्सेप्शन आहे. हो, की ते करणी केली जातात, इकडची लोक अशी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. मी आताही सांगतो, कोकणची माणसं जी गाणे ना, साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी,
ते परफेक्ट आहे अगदी. पण त्या कोकणी माणसांचा तो फणसासारखाचा पण एक स्वभाव असतो, काटेरी वरून काटेरी असतात पण आतून फार असा गोड असतात कोकणी माणसं. आणि मी खूप प्राऊड फील करतो की मी कोकणात जन्माला आलोय. म्हणजे कॉलेजला पण आमची भांडणं असायची कोकण आणि घाट वगैरे इथपर्यंत. पण ठीक आहे, ती भांडणं नॉर्मल लेवल असे. आजही आम्ही खूप चांगले सगळीकडे मित्र आहेतच आपले. तर कोकणाबद्दलचा जो हा भ्रम आहे ना, तो पहिल्यांदा मनात काढून टाकला पाहिजे. हे कुठे पण होतं, हे अख्ख्या जगात कुठेही होतं. हा निसर्ग आहे ना, ह्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाहीये. हा पूर्ण जो नेचर आहे, जो आपण म्हणतो ना की आपण झाडं लावल्यामुळे निसर्ग वाढतो, नाही, तो निसर्ग घडवतो. विचार करा, विषाच्या झाडाची बिया कोण लावायला जातात का? बिया कोणी लावायला जातात का? नाही. ते निसर्गाचं एक चक्र आहे. ते ऑटोमॅटिक पडतं, ऑटोमॅटिक रुजतं, ऑटोमॅटिक मोठं होतं. ओके. विचार करा, सापाच्या बाळाला कोण आसरा द्यायला जातो का? तो ऑटोमॅटिक तिथे जन्म घेतो, वाढतो, मोठा होतो त्याच्याप्रमाणे. इथे तर सारा आपल्या माणसांमध्ये बोलतात ना की चांगलं एखादं झाड लावा, त्याला जगवण्यासाठी किती खटाटोप करावी लागतात. इथे आजकाल तर एवढा मोठ्या म्हणजे लोकांनी हॉस्पिटल खोलून हे केले. आजकाल बाळ होताना प्रॉब्लेम येतात, पण बाहेर जनावरांना तर ऑटोमॅटिक होत आहेत. हा एक निसर्ग आहे. हिच्यात ना तुम्ही काही मोठं असं वेगळं निर्माण करू शकत नाही. तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी घेऊन निर्माण करायचे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी जे नारळ असतात, पानपाकळी किंवा बाहुली वगैरे वगैरे घेत ना, ह्याच्यावरती एक तंत्र केलं जातं. ह्या निसर्गातले वेव्ज वापरून ना एक तंत्र केलं जातं. आणि ते ना खूप एका वेगळ्या मनाने, एका बोलतात ना विचारांचा बोलतात, एक वेगळा उच्च दर्जा वापरून ती गोष्ट मागितली जाते. मला हे हवंय. मी तर बोलतो, कोणी तुम्हाला एखादी गोष्ट सक्सेस करायची असेल, एखादी गोष्ट हवी, तर तुम्ही ती गोष्ट प्रॉपरली मागा निसर्गाकडे, मला हे हवंय. आणि त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी मेहनत घ्या, ती पदार्थ पडत तसं ते मागितली जाते. ही लोक ते करतात, क्रिएट करतात. आणि क्रिएट केल्यानंतर हे जे वेव्स असतात, वाईट वेव्स, ते आपण बोलतो ना एखाद्याच्या वाईट करण्यासाठी वेव्स तयार केले जातात, ते वेव्सला ऍड्रेस दिला जातो. त्याला तो प्रत्यक्षात ती बाहुली, म्हणजे बाहुली का असते ती, कारण तो त्याचा चेहरा असतो. ते करते वेळी त्या व्यक्तीचा, म्हणजे ज्याच्यावरती करणी केली तर त्याचा चेहरा लक्षात ठेवला जातो की यस, ह्याचा चेहरा आहे तो. आणि त्या बाहुलीवरती ते केलं जातं. त्या वेव्सला, तो वाईट जे वेव्स आहेत त्याला तो ऍड्रेस दिला जातो. बरं, ह्याचा त्रास कोणाला होतो माहितीये का? ज्याच्यापर्यंत पोहोचते. आता समजा मी आहे, तुझ्यावरती केले, तर तुला तो वेव्स त्रास द्यायला चालू करते. पण एक टाइम येतो ना, तुला कळते मला काहीतरी त्रास होतोय. जसं तुझ्याकडे बरेच जण येतात, माझ्याकडे करणी केली आहे, मला त्याचा त्रास होतोय किंवा मी तो थांबवला, असं तुझ्याकडे बरेच जण येत असतील. सो तुम्हाला पण त्रास होतो. मग त्रास आल्यानंतर तुम्ही काय शांत बसणार आहात? डॉक्टर तर करावाच लागतो ना. ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टरकडे जातो किंवा एखाद्या आपल्या माणसाकडे जातो की ज्याला माहिती असते ह्याच्यातल्या तंत्रमंत्रातल्या गोष्टी, किंवा एखाद्या अंगात येतं, एखाद्या देवाच्या ठिकाणी जातात, तेव्हा तो त्या गोष्टी, तो काय करतो व्यक्ती, तुमचा तारण करताय, तुमचा राखण करताय कोणतरी. म्हणजे तुमचं कुलदैवत असतं, तुमचं ग्रामदैवत असतं, तुमचा मूळ पुरुष असतो, हा तुमचा तारण करताय. ह्याच्या पलीकडे तुमचा काहीच गरज नसते कोणाची. तर तो त्याला जागा करतो, त्याला विनवणी करतो, त्याला साथ घालतो, त्याला ठोकपणे सांगतो. हे जे कोणी वाईट प्रवृत्ती, म्हणजे नीती, ज्याने वाईट नीतीने, नीतिमत्ता हा प्रकार आहे, नीतीने ज्याने ह्याच्याकडे पाठवलंय, ते थांबवण्याचं काम तुझं आहे. त्याच्यातनं रक्षण करण्याचं काम तुझं आहे. मग आता त्याचं रक्षण करता ऍक्टिव्हेट झाला, बरोबर, तो ह्या वाईट प्रवृत्तींना, वाईट जी गोष्ट क्रिएट झाली, वेव्ज आहेत त्यांना थांबवतोय. नैसर्गिक आहे सगळं. त्याने थांबवल्यानंतर त्या जे वाईट जे वेव्ज आहेत, जो काही आपण करणी बोलतो, म्हणजे नॉर्मली शब्द, त्यांना दोनच ऍड्रेस माहिती आहेत. एक ज्याच्याकडे पाठवायचं आहे ते, आणि एक ज्याने पाठवला त्याचा. त्याला तिसरा ऍड्रेसच माहिती नाहीये. बरोबर. आणि इथे म्हटलं जातं, जे तयार केलं जातं, जनरेट वेगळ्या प्रकारे केलं जातं, त्याला संपवणं सोपं काम नसतं, त्याला थांबवणं सोपं काम नसतं. मग तो काय करतो, तिकडे तर मला करता येत नाही त्याचं, मग तो रिटर्न पुन्हा येतो ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे. आणि ह्याला ते माहितीच नाही पडत. हा प्रॉपर त्या व्यक्तीला पूर्ण संपवतो. हळूहळू हळूहळू हळू 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष पूर्ण संपवतो. तो ठेवत नाही. तो तेव्हाच संपतो जेव्हा हा व्यक्ती संपतो, तेव्हा त्याने केली. कारण ती इच्छा असते, आकांक्षा असते, त्याच्या इच्छेनुसार ते झालेले असते. हा माणूस मेला म्हणजे ती इच्छा मेली, ती इच्छा मेली म्हणजे त्या गोष्टी सगळ्या झाल्या. म्हणजे ते तेव्हाच संपतं जेव्हा हा माणूस मरतो.
किंवा हा माणूस पूर्ण सगळा संपतो ना, तेव्हाच ते संपतं. त्यामुळे मी ना खरंच लोकांना सांगतो, भाई नीतिमत्ता, तुमच्याकडनं चुका होतील, अपराध होतील, सगळ्या गोष्टी होतात, पण तुमची नीतिमत्ता साफ असेल ना तर तुम्ही सगळ्यातनं वाचता. तुमची नीतिमत्ता जर प्रॉपर असेल ना, माझी नीती बाबा साफ आहे, माझं कोणाला वाईट करायचं नाहीये, मला कोणावरती करणी वगैरे करायची नाही, मला कोणाबद्दल वाईट चिंतन नाही करायचंय, तर तुमचंही चांगलंच होणार आहे. त्यामुळे हा करणी बिरणी हा फक्त कोकणातलाच प्रकार नाही, हा पूर्ण जगाचा प्रकार आहे आणि निसर्गाचा प्रकार आहे. त्यामुळे या करणी बिरणींना भूलू नका. मी तर त्या करणींना जास्त भाव पण देत नाही, कोकणी असून पण त्या करणींना भाव देत बरोबर. त्यामुळे हे फक्त निसर्गिक आहे, सायंटिफिक आहे आणि इच्छाशक्ती, जसं म्हटलं आता म्हणजे मोठे मोठे आपले साधू संत सांगून गेले, इच्छा तुमची प्रबळ असेल तर तुमची कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य नसते. तेच प्रकार आहे हा, बाकी याच्यात काही वेगळं नाही. तुम्हाला हुडोत्सव माहितीये? नाही, सांगा जरा त्याबद्दल. सावंतवाडी तालुक्यात कुणकेरी नावाचं गाव आहे. अच्छा. कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव असा 3 गावांचा मिळून तो एक हुडोत्सव असतो. साधारणपणे 100 फुटांचा एक खांब आहे. ओके. आणि 7व्या दिवशी, होळीपासून 7व्या दिवशी तो पूर्ण सजवला जातो आणि ज्यांच्या अंगात अवसार असतात ते अवसार त्या फुटावरती, म्हणजे त्यांची पण वय मोठी आहे, एज झाले त्यांचं, ते त्याच्यावरती चढून वरती जाऊन बसतात आणि खालून ज्यांचा मान आहे ते लोक दगड मारतात. मान आहेत ते जा, अच्छा, सगळे नाहीत, ते लोक दगड मारतात. साधारण 5-6-10 एकर मध्ये पूर्ण जनसमुदाय असतो, एवढी लोक असतात, पण तो दगड कोणत्याही माणसाला लागत नाही. दगड वर जातात, खाली येतात, पण तो दगड माणसाला कोणत्या लागत नाही, ना वरती देवांना लागत. मोठे मोठे दगड मारतात. त्या होळी उत्सवात होळ्यांमध्ये आगीवरनं चालतात लोक. सायंटिफिक रिझन देतात, काहीतरी पायाला लावून वगैरे काहीच नाही. ज्यांच्या अंगात अवसार असतो ते लोक तिथे आगीवरनं, निखाऱ्यावरनं चालतात, काहीच नसतं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पायांना काही झालेलं नसतं. हेही ऐकलंय मी की तेवढं सहन करतात, पण त्यांना दुसऱ्या दिवशी काय माहिती नसतं. माझ्या मामाच्या गावी कोलगावला 3 वर्षातून एकदा पडली घालतात. जनावर आहे, आपण बकऱ्याला जनावर बोलूया. तिथे एक बकरा असतो. शेवटच्या 2 दिवसात, म्हणजे 5 दिवसाचा प्रोग्राम असतो, 4-5 दिवसाचा. त्यात 1 दिवशी मध्ये त्या बकऱ्याच्या अंगात अवसार येतो. तो बकरा त्या चवाट्यावरून ज्यांच्या ज्यांच्या अंगात अवसार आहेत ना, त्या सगळ्यांच्या पुढे पळत असतो, सगळ्यांच्या पुढे पळत असतो. बापरे. आणि सगळे मागे असतात. बरं, तिथे दिरबाचं देवस्थान आहे, दिरबा म्हणून एक देवस्थान आहे, तिथे तो जाऊन ते सगळं केलं जातं. तो तिथे जातो, 5च बरोबर फेरे मारतो त्या मंदिराला, आणि तिथे जे खड्डा असतो ना, त्या खड्ड्यात जाऊन मान ठेवतो. ज्याचा मान आहे तो येऊन त्याची मान मारतो, पण तो मान तिथे खड्ड्यात ठेवतो. ह्याचं गणित आपण लावू शकतो? हे कोणतंही आपण हे काढलं, कोणतंही फॉर्म्युला लावलं ते आपण नाही काढू शकत ना. बरं, आपण लोक बोलतात, म्हणजे मागे एका महाराजांचं मी कीर्तन ऐकलं, तेव्हा ते बोलले की संत तुकारामही म्हणून गेलेत की अंगात ज्याच्या देव येतो तो माणूसच नाहीये, किंवा ते नाहीच, होऊच शकत नाही. त्यांनी असा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज का नाहीत एखाद्याच्या अंगात? बरोबर. एखाद्याच्या अंगात महाराणा प्रताप का नाहीयेत? एखाद्याच्या अंगात अजून का काय नाहीत? काही गोष्टी का नाहीत? म्हणजे तर मी असं सांगेन, आपण ना गणितच चुकवलंय. देव वेगळे, राष्ट्रपुरुष वेगळे, देवपुरुष वेगळे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना देवापेक्षा वरचा दर्जा देईन. देव नाही म्हणा, पण देवापेक्षा वरचा दर्जा देईन. कारण ज्यांच्यामुळे बोलतात ना की मंदिरातले देव, देवळातले देव राहिलेत, हे महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण कॅल्क्युलेशन देवाशी नाही करूया, पण महाराजांनी कधी स्वतःला देव नाही म्हणून घेतलं. जाणता राजा कसा असावा तर महाराजांसारखा असावा. त्यांनी स्वतःला देव नाही म्हणून घेतलं. अंगात कोण येतात? देव येतात. कोणतेही राष्ट्रपुरुष वगैरे आले नाही पाहिलेत. त्यामुळे हे सगळं आपण बोलू शकतो. माणसं खोटं बोलत असतील, माझ्या अंगात देवाला ते थोडं, ते बोलतात ना अंग हलवून दाखवलं. बकरा खोटं बोलू शकतो,
तो खोटं करू शकतो? पॉसिबलच नाही ना. बरोबर. तो कसाच नाटक करेल. बरोबर. किंवा 20 फुटाची चप्पल, म्हणजे 20 नंबरची चप्पल, 20-25 नंबरची चप्पल आपण 7-8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर मॅक्स टू मॅक्स बघत असतो. त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट असलेली मोठी चप्पल, जे आता वेतोबा सिरियल लागत होती सन मराठीवरती, हार्डली ते पण गाव माझ्यापासून फार जवळ आहे. तर ती चप्पल घालून, म्हणजे ती चप्पल 6 महिन्यांनी चेंज केली जाते, हळूहळू झिजते ती चप्पल. ती चप्पल घालून कोण माणूस फिरू शकतो? बरोबर. आणि फिरला तरी झिजू कशी शकते, म्हणजे ती एवढी मोठी चप्पल. ती चप्पल झिजते. ती चप्पल दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती माती भीती असते, त्याच्यावरती बोलतात ना की वापरलेली असते ना, तशी वापरल्यासारखी होत जाते. ते कसं शक्य आहे? काहीतरी आहे ना जे आपल्या समजेच्या पलीकडे आहे. म्हणून मी कसं, निसर्गात बरीचशी अशी शक्ती आहेत जे आपल्या समजण्या पलीकडे आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन मांडणं साधारणच्या माणसाचं कामच नाहीये. त्याचं कॅल्क्युलेशन तोच व्यक्ती मांडू शकतो ज्याला खरंच अध्यात्माचं नॉलेज आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून चालला ना, तर ह्याचं कॅल्क्युलेशन मांडता येतं, पण ते पण कधी कधी त्याच्या पलीकडे जातं. बरोबर. ते पण त्याच्या काहीतरी पलीकडे जातं. आणि आजकाल काय झालं माहितीये, आपणच काही लोकांनी ना, म्हणजे आपल्यामध्ये जे जसं बोललो कॉन्क्रेडी वृत्तीचे काही लोक आहेत, त्यांनीच आपल्या देवाचा, आपल्या याचा मजाक केला. त्याच्यामुळे भूत ही गोष्ट त्यांना मजाकच वाटू लागली. हा, त्यांच्यासाठी देव ही मजाकच आहेत ना, भूत तर लांबची गोष्ट झाली. त्यांच्यासाठी देव हे मजाक आहे. आणि मी असं म्हणेन की कॉन्क्रीट वृत्तीपेक्षा काही अशी लोक आहेत ना भावा आपल्याकडे, ज्यांना खरंच नॉलेज नाहीये. त्यांनी पैसा कमवण्यासाठी देवाचा बाजार मांडलाय. म्हणजे अक्षरशः ना, काही ठिकाणी बघितलं ना की बाबा, मी बाबा आहे, मी काहीतरी सांगतोय, मी असं केलं, मी तसं केलं, मी ह्या. नाही रे, मुळात कलियुगात देव रूप घेणं कोणालाच शक्य नाही, कारण ते कलिदेवाने मागितलेलं एक वरदान आहे. कारण काय आलं माहितीये का, देवारातील देव देवारी बांधला, देवारातील देव देवारी बांधला, बाहेर फक्त नाव काढून बाजार मांडला. दगडात जोपर्यंत देव होता ना, तोपर्यंत लोकांना एक भीती होती. मी काहीतरी खून केला तर देव कोपेल, माझं वाईट होईल, माझ्या घराचं वाईट होतील. मी चोरी केली, माझं वाईट होईल, माझ्या पोरा बाळांना लागेल. पण जेव्हापासून हे देव माणसात यायला लागलेत, काही म्हणजे अंगावरती अवसार येणं नाही, जे बाबा झालेत, जे वेगळ्या प्रकारचे बाबा झालेत, समजलं, तुझं दुःख नाही तर मी तुला बरं करतो, यांचं काहीच गणित नसतं. तेव्हापासून त्या देवाची भीती कमी झाली लोकांच्या मनात. असं वाटलं की आता नाही, देव नाही, देवाची मस्करी करू लागले लोक. बाबा आहेत तेच आहेत आमचे. काही लोक बाबांकडे जाऊ लागले, काही लोक घरातच आपला एक बाबा बसवायला लागलेत. त्यामुळे लोकांची भीती कमी झाली. त्यामुळे लोकांनी त्या ह्याच्याकडे बघायचा. तर मी तर म्हणतो, हे बाबा वगैरे भोंदू आहेत ना, ह्यांना पहिलं बंद केलं पाहिजे, तेव्हा देवाची महती कळेल. देव आहे, देव असणार आणि देव होता. त्यांना फरकच नाही पडत आपण जे करतोय आणि ते ते त्यांच्या. कारण ना, जेव्हा देवांची सगळी महासभा भरली गेली, तेव्हा प्रत्येक देवाला एक स्थान मिळालं. म्हणजे तुझं हे युग आहे, तुझं हे आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता आहे ते कलियुग. तर प्रत्येकाला एक स्थान मिळालं. सूर्यदेवाला स्थान मिळालं, इंद्रदेवाला स्थान मिळालं, जलदेवाला स्थान मिळालं, पवनदेवाला स्थान मिळालं. पण कलिदेवाला सगळे घाबरायचे ना, तेव्हा त्याला स्थान कसं द्यायचं ही भीती होती प्रत्येक देवाच्या मनात, की ह्याला स्थान कसं द्यायचं. आणि तो पण ठाणून बसला. कली म्हणजे छोटा मोठा देव नाही ना, शेवटी देवच आहे तो. आपण मग तुझ्या युगाची बांधणी काय, त्यावेळी त्याने सांगितलं होतं, माझ्या युगात कोणी देव प्रत्यक्ष रूपी जन्म नाही घेऊ शकत. प्रत्यक्ष रूपी तुम्ही देव नाही जन्म घेऊ शकत. तुम्ही दगड रूपाने येऊ शकतात. तुमची आस्था, तुमची अर्चना होईल. तुम्हाला तुमची जो भक्ती करेल ना, त्याच्यावरती मी खुश राहील. मी त्याच्या नशिबात नाही जाणार, मी त्याला त्रास नाही देणार. तुमची जो भक्ती, पण तो तुम्ही दगड रूपातच राहायचं. तुम्ही फिरायचं असेल तर काळोखातच फिरायचं. तुम्हाला उजेडात फिरायचा काही अधिकार नाहीये. कारण अगोदरच्या युगांमध्ये बघ ना, देव उजेडामध्ये पण फिरायचा.
कृष्ण स्वतः बोलला मी देव आहे, तो असं कधीच म्हणाला नाही बाकीच्यांसारखं की मी देवाचा पुत्र आहे, देवाचा आलेला एखादा मॅसेंजर, असं नाही बोलला, मी देव आहे. बरोबर. सो ते तर तुम्ही नाही फिरायचं हे कलीने सांगितलं होतं. मग देव पण शहाणीच आहेत ना, देव पण हुशारच आहेत. त्यांनी आता केलं की आम्ही नाही होऊ शकत ना, तर आमचे गण तर आहेत. जो देवचार प्रकार आला ना तो त्याच्यातनं निर्माण झाला. म्हणजे कोण कुठे अडला, कोण कुठे थांबला, अडकला, तर तो देवचार मार्ग दाखवतो, मार्ग दाखवणार. राखणदार जो आपण बोलतो ना, वेतोबा आहे किंवा रवळनाद आहे, भूतनाद आहे, त्याच्यानंतर घोडेमुग आहे. हे देवाचे गण देवाने पाठवले, देवाचे गण देवांनी पाठवलेत की बाबा आता तुम्ही तरी लोकांना सांभाळा. आणि बऱ्याच लोकांना असे प्रत्यय आले की कधीतरी मी कुठच्या तरी मार्गात फसलोय आणि मला मार्ग दाखवायला कोणतरी अचानक पुढे आलाय, माझ्या खूप लोकांचे ऐकलंय, पुढे आलाय अक्षरशः. म्हणजे आमचं एक देव आहे काळोबा, माझ्या घरात शेजारीच आहे. तर त्याची आख्यायिका अशी आहे म्हणे की आमची लोक त्यावेळी कसं लोकांना आवड होती ह्याची शिकारीची, तर शिकार करायला रानात गेली होती, जंगलात, आणि वाट विसरलीत. तर वाट विसरली म्हणून काय झालं की बाबा कोणतरी एक समोरून आला, ज्याच्या घोंगडी होती, हातात त्याच्या काठी होती, डोक्यावरती पगडी होती. तर त्याने विचारलं काय झालंय, तो वाट विसरलो, चला मी तुम्हाला वाट दाखवतो. त्याने आणून तिथपर्यंत सोडला, आमच्या त्या गावापर्यंत सोडला. तर तो बोला आता मला काय, मी कसं जाणार, माझ्या घरी पण मला जावंच लागणार ना माझ्या वस्तीत राहायला. तर बाबा चला तुमच्यातनं कोणतरी माणूस द्या मला माझ्यापर्यंत सोबत बोलत बोलत चालायला. तर तो बोलला असं कसं देणार ना. तर तो एक अट त्याची होती की जो येईल त्याला मी रिटर्न नाही पाठवणार. कोण पाठवणार स्वतःच्या घरात, त्यांना रिटर्न तर येणार नाहीये. नाही बाबा असं कोण नाही. मग माझी बाबा तुम्ही इथे राहायची व्यवस्था करा. मग कुठे राहायचं, तर ह्याच्या वडावरती बस. मग तो तिथेच थांबला. तो आमचा राखणदार झाला, तो आमचा देवचार झाला. मग आज आम्ही त्याच्या प्रती जे काय असतं वाढवाळ वगैरे, राखण देणं वगैरे आमचं मोठं असतं. बरोबर. ह्या काही का आमच्या म्हणजे आमच्या आजीबीजीने आम्हाला सांगितलेल्या. मी आजही बोलतो की आज त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत आलं, आपल्याकडनं आता पुढे जाणार आहे का, तर ते जायला हवं. आपली परंपरा पुढे जायला हवी, आपल्या परंपरेमध्ये आपल्या पुढच्या पिढीला कळायला हवी. ह्याच्यासाठी काम करणारी काही माणसं आहेत आणि ह्याच्यासाठी ह्याला विरोधही करणारी काही माणसं आहेत की नाही ना ते भूताबिताच्या कुठे परंपरा देव. अरे नाही आहे भावा. आमच्याही शेतात होता असं, म्हणजे प्रॉपर राखण वगैरे द्यावी लागते. आणि हे अनुभवलंय लोकांनी, आणि आम्हीच कधी नाही अनुभवलंय. जे आमच्या घरातले लोक आहेत ना, की कोणीही दुसरा कोण आला ना आमच्या शेतात, की म्हणजे समजा काही काम करतोय किंवा काय असतं ना, म्हणजे झाडं लावणं झालं किंवा कधी कुंपण लावणं झालं, तर घरातले आजोबा वगैरे नसतात किंवा कोण घरातलं कोण असेल तर नाही, पण जेव्हा फक्त बाहेरचे असतील ना कामगार, त्यांना एक साप दिसतो, नाग दिसतो, जाऊती आम्हाला कधीच नाही दिसलाय. म्हणजे इव्हन जे माझे आता मम्मीचे आई वडील होते, माझे आजी आजोबा, तर तेही एकदा गेलेले शेतात आणि आम्ही नव्हतो. म्हणजे आमच्या शेतात आंबे वगैरे आहेत ना, ते गेले तिथे आलेले म्हणून आंबे वगैरे. तर आजोबा आले जेवायला, ते होते शेतात, आम्ही बसतो आणि मग निघतो इथून. तर त्यांनाही तिथे दिसला. तो कोणाला काही करत नाही, फक्त घाबरवतो तो राखण, आणि आम्हाला कधीच नाही दिसला. तर त्याच गोष्टी असतात ना जे आपल्याला समजत नाही की बाई नक्की काय आहे, पण ते आहे. ते समजत नाही म्हणून त्याला नाही आहे असं करून नाही चालणार ना. तर मजा आली वैभव खूप जास्त, आणि आपण परत एकदा नक्कीच खूप काही करू. जसं तू बोललास की तुझ्याकडे खूप काही आहे, ते आता जस्ट आपण एक पॉज घेतला तेव्हा तो एक नवीन टॉपिक दिलास, ते मराठी माणसाचं, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपण त्यावरही करू, आणि जेही नॉलेज आहे आपण नक्कीच पुढे करत राहू पॉडकास्ट. ठीक आहे. सो धन्यवाद तू आल्याबद्दल. तुला काय बोलायचं आहे शेवटचं लोकांना? लोकांना सांगेन की हे अशा गोष्टी आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवा. कार्टून नेटवर्क बघून कुठे नको त्या गोष्टींकडे वळत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे प्रत्येक वेळी स्टोरी येत जातील, बेल आयकॉन दाबा, आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्यापर्यंत पहिल्यांदा ह्या गोष्टी ऐका, घ्या. आणि या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, मजेशीर गोष्टी आहेत. आणि आम्ही हे पण नाही की आपण कोणतं क्लेम नाही करत की आहे किंवा नाही आहे. आपण बोलतो की हे खूप नंतरचं गोष्ट झाली, पण ह्या गोष्टी आहेत आपल्या इकडच्या, ज्या आपल्या पूर्वजांकडून आपल्या इथे आल्यात.
तर ते तरी आपण एन्जॉय करू. येस. आणि खरं खोटंच्या मागे गेलो तर ते काहीच नाही होणार. आपली संस्कृती आपण पुढे चालवू शकतो ह्याच्यातनं, आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला शिकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी असं नाही म्हणत की कोकणात जन्मलो म्हणून मला ते प्राऊड फील होतं. ऑब्व्हियसली माझे बरेचसे घाटावरचे पण मित्र आहेत, ते पण बोलतात अरे कोकणात तुमचा जन्म आहे, स्वर्गातलाच जन्म आहे. मी असं म्हणेन कोकणापेक्षा आमचं महाराष्ट्र जे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक बोलतात ना की जाणता राजा जन्माला आला आणि त्याने हे पूर्ण महाराष्ट्र घडवलं. त्यांच्या भूमीत आपला जन्म झाला, म्हणजे हा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला, हीच मोठी गोष्ट. आणि हा महाराष्ट्राच्या भूमीत जे काही पूर्वजांपासून चालत आलंय तेच जर आपण पुढे चालत ठेवलं तर आपली महाराष्ट्राची वीरांची भूमी बोलली जाते ती पुढेही कंटिन्यू राहील. नाहीतर अदरवाईज ते काय ते पोकेमॉन डोरेमॉन वगैरे बोलून पोर तसं होतील. बरोबर. त्यामुळे आपलं पण पॉडकास्टचं मेन उद्दिष्ट तोच आहे की आपण जेव्हा गावी जायचो ना लहानपणे, आपल्या लक्षात असेल की आपण आपल्या आजीच्या घरी जायचो आणि तिथे आपले जेही भावंड असतील तर मस्त की रात्री लाईट वगैरे गेल्यावर किंवा लाईट तर नसायचीच जास्त, पण अशा गोष्टी करायच्या त्या बत्तीमध्ये. सो ते आपण परत आणण्याचा प्रयत्न करतोय की बाबा ते कुठे कुठे हरवलेलं ते आपण परत असं करण्याचा प्रयत्न करतोय, जे आता मोबाईलमध्ये हरवलेली जनरेशन आहे त्यांनाच. तर मजा आली वैभव, थँक्यू सो मच, तू आलास, खूप भारी वाटलं. आणि परत येत राहा असंच मी अपेक्षा करेन. ठीक आहे, थँक्यू सो मच गाईज. आणि तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमची स्टोरी मेल करा abhankaspodcast@gmail.com वर. आणि नाहीतर खाली एक फॉर्म पण असेल, तो फॉर्मही तुम्ही भरू शकता. ठीक आहे, धन्यवाद, भेटू आपण परत एकदा.